ग? काय ग, बरी आहे का चित्रा? हो, बरी आहे. प्रत्येकाच्या रूम मध्ये तांब्या भांड नेऊन देण्याचं कार्य करते. अर्चू, तू कधी ऑब्झर्व केलंयस, गावातली मुलं ना पटकन स्वावलंबी होतात. हो रे, म्हणजे कष्टाळू आहे, अशी आयतोबा नाही. आणि गावाला सुद्धा बघितलं ना मी, स्वयंपाकात मदत करणे किंवा अंगणात सडा टाकणे अशी सगळी कामं ना अशी पटापट करते. बरं मला सांग, तुझं चित्राशी बोलणं झालं का? मी म्हटलं होतं ना तिला, जर का लायब्ररी सायन्स किंवा मास कम्युनिकेशनचा कोर्स करायचा असेल तर तिच्याशी बोल म्हणून. मुळात तिची इच्छा आहे ना इथे राहून शिकायची? हो, इच्छा आहे, पण ती अण्णांना घाबरते. का? अण्णांना का घाबरते? अगं अण्णा खूप मोकळ्या माणसं आहेत. ऍक्च्युली अण्णांचा प्रॉब्लेम काय असेल सांगू? अण्णांच्या मोठ्या वयात चित्राचा जन्म झालाय, त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आपल्या नजरेसमोर चित्राचं सगळं व्यवस्थित व्हावं. अर्चू, मला नाही वाटत अण्णा नाही म्हणतील जर का चित्राने इथे राहून शिकायचा निर्णय घेतला तर. पण मी काय म्हणते, आपण बोलण्यापेक्षा ना, म्हणजे रादर तू बोलण्यापेक्षा नानांनीच बोलू दे. पण अर्चू, त्याआधी चित्राशी बोलावं लागेल. हो, ही बघ, नाव काढलं आणि हजर. चित्रा, मला सांग, तुला कुठला कोर्स करायचा आहे? कोणताही चालेल. इथे खूप संधी असेल नाही? म्हणजे मला ज्या कोर्स बद्दल माहिती देखील नाहीये असेही कोर्स असतील. ते पण सतीश दादा, अण्णांना. त्याची तू काळजी करू नकोस, ते आम्ही बघतो. मी नानांनाच सांगणार आहे अण्णांशी बोलायला. चालेल ना? चालेल. जा, झोप तू आता. गुड नाईट. गुड नाईट. सतीश, इथे आल्यापासून हिला पहिल्यांदाच इतकी रिलॅक्स बघते रे. या सुरेशराव, माधवीताई, आमच्या लाडक्या लेकीचं तुळसाईचं बाळकृष्णाबरोबर लग्न होणार आहे आमच्याच अंगणात, तेव्हा यायचं बरं का? जय हो, जय हो. येणार 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 नक्की येणार. आजोबा, तुम्ही सारखं जय हो का करत असता? आपण कशी देवाची पूजा करतो की नाही, तसे बाबाजी माझे कोण आहेत? गुरु. गुरु आहेत ना, तर मी त्यांचा सारखा जय जयकार करत असतो. जय हो बाबाजी, जय हो. तुम्ही करा माझ्यासारखं. जय हो बाबाजी, जय हो, जय हो. जोरात म्हणायचं मला, जय हो. सट्टा नाही करायची आपण, हा, मनापासून करायचं. बरं आदित्य, मी पुढे होते. आजोबा, आमच्या दोघांपैकी चांगलं कोणाचं आहे हो? खरं सांगू का? हा, दोघांचंही उत्तम आहे. जय हो. हो की नाही? हो. मग चित्र आत्याने आणलंय खास आमच्यासाठी गावावरून. हीच नाही बघ.
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, अद्वैते गोविंदाय नमः, अद्भु विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः. हातात अक्षता घ्यायच्या, अशा डाव्या हातात, आणि हात जोडायचे. सुगश्च गदंतश्च कपिलो गजकर्णकालंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा. काका तुम्हाला नानांनी बाहेर बोलवलंय. संग्रामे संकटे सेव विघ्नस्तस्य न जायते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम. तेषां हृदितो भगवान मंगलायतनम हरी. हातातल्या अक्षता आणि हात धुवायचे असे. आणि डाव्या हाताने पुन्हा प्रार्थना करायची, आणि मग गणपतीला अक्षत व्हायची, एक फूल व्हायचं. श्रीमन महागणाधिपतये नमः, गंधाक्षत पुष्पम समर्पयामी, एक फूल व्हायचं. श्रीमन महागणाधिपतये नमः, निरांजन दीपम समर्पयामी. घंटा वाजवायची आणि ते निरांजन, डाव्या हातात घंटा, उजव्या हातात निरांजन घ्यायचं आणि ओवाळायचं. श्रीमन महागणाधिपतये नमः, सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमडं चिंतामणि सेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजणसंस्थितो गणपति कुर्यात् द्वयोर्मङ्गलं सुमूर्त सावधान अश्वसप्तमुखो विषं हरिधनु शङ्खोऽमृतं चाम्बुधे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्गलं शुभलग्न सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते घ्रिगं स्मरामि सुमूर्त सावधान शुभमंगल सावधान. ठेव तिथे. चित्रा, तुळशीच्या लग्नाचा प्रसाद दिलाय. आता पुढचा मुहूर्त तुझाच बरं का. काय माई? बघू बघू. अहो, आता तुळशीचं लग्न लागलं की लग्नाचे मुहूर्त सुरू झाले ना. आता घाई करायला हवी. आणि बरं, तिच्या डोक्यावरचं भूत उतरलंय की नाही अजून? भूत? कसलं भूत? आता भूत नाही तर काय, लग्न करणार नाही असा हट्ट धरून बसलीये ती. होईल हो राणे काकू तयार. ती ह्या बाबतीत ना कोणाला मारून मुटकून तयार करू नये. अजिबात घाबरू नका. थोड्या दिवसात तीच तुम्हाला येऊन सांगते की नाही. बघा काय चित्रा. नाना, आम्ही काय म्हणतोय, चित्राला एखादा कोर्स करू दे का? म्हणजे ती एंगेज राहील
आणि सेटल होईल हळूहळू. मग बघू हिच्या मनासारखा एखादा नवरा. करेक्ट आहे. नाना तसं असेल तर मग अण्णा काकांशी तुम्ही बोललं पाहिजे. काय मी जर का काही सांगायला गेलो ना तर लगेच म्हणतील, अरे हे रे काय सतीश, चित्राच्या लग्नाची जबाबदारी मी तुझ्यावर टाकला नाही आणि तुम्हालाच उपदेश करतोस. आता रे काय बोलू तुला. बोलतो ना, उद्या सकाळीच बोलतो. लिहून घ्या माझ्याकडून. काय चित्राबाई. हो नाना. अगदी छान झाला कार्यक्रम. तुम्ही यायला हवं होतं. थांब पण बरं, मी नंतर करते फोन. हा हा. नाना तुम्ही मला काही बोलला नाही. काय हो, कशाबद्दल बोलतोय हा? अरे त्यात काय बोलायचं एवढं. अहो, ते आहेच नाना, पण मला काही कळे ना. विजयाला एकदम रडूच यायला लागलं. अगो बाई, नक्की काय झालं, कोणी सांगणार आहात का मला? अगं काही नाही ग. विजयाच्या अकाउंटला मी 20,000 ट्रान्सफर केले. आई आजारी आहेत ना. हल्ली काय वेळेवर टेस्ट सांगतात, औषधं सांगतात, पावला पावलाला पैसे लागतात. अगदी उत्तम केलं तुम्ही. मग अहो पण नाना, आणि बघा मी हा विषय आता इथेच बंद. अरे काय परक्यासाठी केलंय का? तुमच्याकडेच साठवलेले पैसे आहेत. झालं तर मग. या थँक्यू. चला. तेथे जय हो. अरे जय हो, या जय या हो. या 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 सुरेश राव. राव, बरं झालं भेटलात. म्हणजे मी नानासाहेबांना, माईसाहेबांना रीतसर आमंत्रण दिलेलं आहे. हो, हो. पण तुम्हालाही देतो. काय आहे, आमच्या जावई बापूंचा काय म्हणतात तो बिलेटेड दिवाळ सण आम्ही साजरा करतोय आमच्याकडे उद्या. तर तुम्ही यायचा. हा नक्की यायचं. जावे बापू, तुम्हाला अगदी रीतसर आमंत्रण करतो. हा तुम्ही यायचं, प्लीज यायचं. हा प्लीज काय म्हणताय बाबा. हो येणारच ना. पण जरा उशीरच केला तो सांगायला. म्हणजे काही आमचं चुकलं का? हो चुकलंच ना. म्हणजे 2 दिवस आधी सांगितलं असतं तर जरा उपवास वगैरे करून तुमच्याकडच्या मेजवानीवर ताव मारता आला असता ना मला. नाही नाही, गंमत करतोय मी. तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. नाही काय हल्ली ना, काय गंमत वगैरे कळत नाही. लगेच टेन्शन येतं. म्हणजे पण ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी. नानासाहेब, जय हो. येतो. माईसाहेब, अमितराव यायचा नक्की. हा नक्की नक्की येणार. आणि अशी थट्टा नका करू. सॉरी. जावे बापू, मेघना. हो. जय हो. जय. सांभाळून जा. या. मजा आली नाही पण? पल्लव कसा अगदी बाळकृष्ण दिसत होता. विजया हवी होती बाई. मला तर तिची सारखी आठवण येत होती. विजया म्हणजे अर्चना आणि मेघनाचा मध्यबिंदू आहे ना, सुवर्ण मध्य. अगदी खरं बोललात. माई, आलं या. वरचं टोक आलं. माई, बोला. माई, तू काल जी तुळशीच्या लग्नाला साडी नेसली होतीस ना. छान आहे की नाही साडी? हवी आहे तुला? वापर काय दिवस. हो, पण आता नाही वापरता येणार. का ग? कारण ती साडी आज धुताना तिला रंग लागला. अर्चू, काय ग हे? तुम्ही फिरी फिरी हसू नका. बघता येत नाही का ग तुम्हाला? नाही तर काय, धर की आपले घुस आहे वॉशिंग मशीन मध्ये कपडे. अगं पण मेघनाच्या ड्रेसचा रंग जातो हे मला कसं कळणार? अगं पण तुला बघता येत नाही का? माझी आवडती साडी होती ती. होती कशाला? आहे की अजून? तुम्ही आमच्या मध्ये पडू नका, कळलं ना? तुम्हीच दिली होती ती मला साडी भेट म्हणून. आठवतंय ना? नाही विसरला असाल. आठवते की काय करतो हे? वा, उगीच माझ्या समोर तिला ओरडण्याचं नाटक करू नका.
प्रत्येक वेळेला तिच्या चुकांवर मुळी पांघरूनच घालत बसायचं. अगं पण माई मी काय मुद्दाम केलंय का? अगं पण तुला बघता येत नाही का कपडे आधी घालताना वॉशिंग मशीन मध्ये? अगं पण हे मेघनाने आधी मला सांगायला नको का? पण तू सुद्धा जरा लक्ष ठेवायला हवं होतंस की नाही? माई तू ना समजूनच घेत नाहीयेस मला. अर्चू जा बाई, मला ना बोलायचंच नाहीये. काही चिचुंद्री बिचुंद्री नाहीये इथे. आपली मस्करी करत राहायचं प्रत्येक गोष्टीची. साडी साडी आणून दे ना मला दुसरी साडी. साडी साडी करता येते तशीच हवी मला साडी. 2 देतो. नको. 2 देतो. आदित्य काय हो, आज कामं नाहीत वाटतं? नाही, आम्ही जेव्हा फोन करतो तेव्हा खूप काम आहे चालू असतं ना, म्हणून म्हटलं. एक मिनिट रुकावट केली खेद आहे. नाही काय ना, काम खूप आहे तरी पण फोन केलाय. कृपया नोंद घ्यावी. हो तर मी लिहूनच ठेवणार आहे जसं काही. बरं बोल. नाही काय नाही बोलायचंय, फक्त आवाज ऐकायचा होता. अच्छा. आणि सांगायचं होतं की आजची भाजी खूप चांगली झाली होती. हो का? ते बरं, चल 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 ठेवतो, काम आलं. बाय. ए ऐक ना, ऍक्च्युली. हॅलो, आजची भाजी मी नव्हती केली, चित्राने केली होती. ताई काय झालं? मेघना, तुझ्या ड्रेसचा रंग जातोय हे माहित नव्हतं का तुला? माईच्या कालच्या साडीला सगळा रंग लागलाय. तू बापरे. आता आता काय? अगं निदान मला आधी सांगायचंच तरी. सॉरी ताई, पण ऍक्च्युली मलाच माहिती नव्हतं रंग जातोय ते. नवीनच आहे ना ड्रेस, त्यामुळे. अगं मेघना, ड्रेस जरी नवीन असेल तरी तो एकदा चेक करायचा होतास ना तू. हे सगळा घोटाळा झाला. माई मलाच ओरडली, माहितीये का तुला? मग कुणाला ओरडणार? तुलाच ओरडणार ना. वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकण्यासाठी भिजवले कुणी? तूच ना. मग तुलाच ओरडणार मी. आणि मेघना, अगं जेव्हा कपडे आपण टाकतो ना वॉशिंग मशीन मध्ये, तेव्हा आधी बघावं ना त्या कपड्याचा रंग जातोय की नाही ते. पुढच्या वेळी लक्षात ठेव, कळलं ना? आणि जरा कामात लक्ष असू दे. अगं झालं, फुगला लगेच फुगा. इथं ना काही बोलायची सोय नाही. सॉरी माई. तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बाबाजी, हो काहीतरी गोंधळ आहे. हे 11 गिफ्ट नाही हो, 14 पाहिजेत ना. नाही 14 नाही, 11च बरोबर. नाही नाही, माझ्या काहीतरी चुकलंय का? एखादं आपलं राहिलं का हो? अहो किती गोंधळ करताय. हे बघा, मी काय म्हणते, आपण प्रत्येक भेटवस्तू ना एकेका पिशवीत घालूया आणि त्याच्यावर नावं लिहूया. म्हणजे काय एक मिनिट. मी काय म्हणतो, ही सगळी गिफ्ट आहेत ना, हा, आपण कागदावर प्रत्येकाचं नाव लिहायचं, ज्याला द्यायचं त्याचं नाव लिहायचं आणि प्रत्येक गिफ्ट वरती चिकटवायचं आणि ते आले की त्यांना आपण द्यायचं. बरं, तुम्ही सांगताय तसंच करूया. म्हणजे रागव नका, तुमचीच आयडिया तुम्हाला सांगितली, गंमत केली हो. नाही सांगा, तुम्ही म्हणाल तसं करूया. नाही, आपण काय करूया, आता ह्या वस्तू ना एकेका पिशव्यांमध्ये भरूया. हा, चला नावं लिहायला घेऊया. या बसा. सांगा. देव पुढे सरकू. हो सर. थांबा. बस. हो. हे आणि हे अमितराव आणि विजयाताईंसाठी. हा, कागद आणि पेन घ्या ना. कागद आणि पेन घ्या. बरं मला द्या, मी लिहितो. तुम्हाला कशाला त्रास? थांबा. हा, पहिलं नाव कोणाचं? विजयाताई आणि अमितराव. हे घ्या.
अमित रावत. हे अर्चनाताई आणि सतीश रावांसाठी. जय हो जय हो. अर्चना ताई सतीश राव. आणि हे आपल्या मेघना आणि जावई बापूंसाठी. जावई बापू. जय हो जय हो. मेघना आणि जावई बापू काय नाव लिहायला पाहिजे ना. आणि ती मुलगी आहे ना त्यांच्याकडची, तिच्या हातात आपण पाकिट ठेवूया. तिला कशाला? अहो असं कसं, पाहुणी आहे ती त्यांच्याकडची आणि ती येईलच ना त्यांच्या बरोबर. त्यांचा मान ठेवायला हवा ना आपण. पाहुणी कसली? स्वतःच घर असल्यासारखी वागत होती. हा. अहो देसाईंचे आपले संबंध काय, किती जवळचे हक्काचे, तरी सुद्धा आपण अदविनी वागतो ना त्यांच्याशी. आणि ही महामाया. जाऊ द्या हो, आपण आपलं कर्तव्य करायचं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आपण आपलं कर्तव्य पार पाडायलाच हवं. पण एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, ती देसाई मंडळी खूप खूप चांगली माणसं आहेत. त्यांना नाही कळणार हो ती महामाया कशी येते. डोक्यावर चढून ठेवलंय तिला. कसे सगळे हाका मारत असतात, चित्रा. अहो आपल्याला काय करायचंय हे बघा, ते आता आपल्याकडे आले ना की आपण तिच्याशी नीटच वागायचंय, कळलं ना. चला मॅडम. जय हो. तुम्ही म्हणाल तसं. आणि शिवाय आहेतच ना आमचे बाबाजी, तिच्यावर लक्ष ठेवायला. चला मॅडम. जय हो.